Hello everyone. We are done with the first topic in our course book, that is an astrologer's day. We'll start with the second one on saying please. हे दुसरं टॉपिक आहे आपल्या टेक्स्टमधलं, तर त्याचे आईस ब्रेकर्स जे आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ. ऑन सेईंग प्लीज म्हणजे टायटलचा अर्थ तर तुम्हाला कळतोय, ठीक आहे. इट्स अबाउट सेईंग प्लीज. इट्स अबाउट शोईंग कर्टसी वेन वी टॉक टू अदर पीपल, ठीक आहे. दुसऱ्यांना बोलताना आपण जी कर्टसी दाखवतो, नम्रपणा, विनम्रपणा ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. तर त्या बाबतीत हे टॉपिक आहे. इट्स अन एसे बेसिकली. आईस ब्रेकर्समध्ये पहिलं दिलं की लिस्ट द वर्ड्स ऑफ कर्टसी दॅट वी यूज इन आवर डेली लाईफ, डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ यूजिंग देम, यूजिंग इच. सो वर्ड्स ऑफ कर्टसी असे कुठले शब्द आहेत जे आपण नॉर्मली वापरतो, वर्ड्स ऑफ कर्टसी. तर जर आपण वापरतो, ठीक आहे, थँक्यू दिलेलं आहे, ठीक आहे, दिस वी कॉमनली यूज. त्यानंतर सॉरी आहे, प्लीज आहे, एक्सक्यूज मी, हॅलो म्हणणं, वेलकम म्हणणं, ठीक आहे. हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, ठीक आहे. कुड यू प्लीज कॉल हिम, वुड यू प्लीज डू दिस. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत हे नम्रतेने बोलणं झालं. सो दीज आर द वर्ड्स ऑफ कर्टसी वी कॅन से. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे आईस ब्रेकरमधली, लिस्टेड बिलो आर द फ्यू कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ पीपल. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स वाईल अदर्स आर नॉट, ठीक आहे. तर काही पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत. ट्रेट्स म्हणजे स्वभावाच्या आपल्या कॅरेक्टरच्या छटा म्हणता येतील. तर त्या काही पॉझिटिव्ह आहेत, काही नेगेटिव्ह आहेत. कुठल्या डिझायरेबल आहेत असं तुम्हाला वाटतं. डिझायरेबल म्हणजे एखाद्यामध्ये असाव्यात त्या क्वालिटीज, किंवा आपल्यामध्ये स्वतःमध्ये त्या क्वालिटीज असाव्यात. तर पहिलं आहे कनिविंग. कनिविंग म्हणजे काय? कनिविंग इज अ नेगेटिव्ह क्वालिटी, ठीक आहे. कनिविंग मीन्स गेटिंग इन्वॉल्ड इन समथिंग दॅट इज इलिगल. काहीतरी जे इलिगल आहे अशा गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होणं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑब्वियसली नाही, इट हॅज गॉट नेगेटिव्ह मिनिंग. त्यानंतर इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह असणं म्हणजे निष्काळजी असणं किंवा कुठल्या गोष्टीची काळजी नसणं, अशा टाईपचं जे असतं इनसेन्सिटिव्ह, असंवेदनशील वगैरे ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर स्लाय इज कनिंग, ठीक आहे, धूर्त. त्यामुळे हे पण नेगेटिव्ह क्वालिटी आहे. ह्युमरस. ह्युमरस इज क्वाईट फनी असणं, क्वाईट पॉझिटिव्ह क्वालिटी. त्यामुळे ते असणं त्यामध्ये टिक केलं तरी चालेल. नाईव्ह. नाईव्ह इज स्टुपिड, ठीक आहे, त्या अर्थानं नेगेटिव्हच आहे. वन शुड नॉट बी स्टुपिड. त्यानंतर बेनोवॅलंट. बेनोवॅलंट मीन्स काइंड. वन शुड बी काइंड. ऑब्वियसली इट इज अ पॉझिटिव्ह क्वालिटी. त्यानंतर ॲग्रेसिव्ह असणं चुकीचं आहे, ठीक आहे, नेगेटिव्ह क्वालिटी आहे. स्कीमिंग. स्कीमिंग म्हणजे प्लॉट करणं, प्लॅन करणं. प्लॅन नॉट इन द पॉझिटिव्ह सेन्स. स्कीम करणं म्हणजे काहीतरी वाईट करण्यासाठी काहीतरी प्लॅन करणं, अशा टाईपच्या अर्थाने स्कीम करणं असं निगेटिव्ह कनोटेशन आहे त्याला. त्यामुळं ऑब्वियसली दॅट इज नॉट अ डिझायरेबल क्वालिटी. देन बिईंग वाईज ऑब्वियसली इज अ गुड क्वालिटी. त्यानंतर इगोइस्टिक असणं, ठीक आहे. इगोइस्टिक म्हणजे काय? बिईंग हॅविंग इगो, आय मीन गर्विष्ठ असणं, तर ते निगेटिव्ह क्वालिटी आहे, तिथं टिक करायची गरज नाही. त्यानंतर मॅन्युप्युलेटिव्ह. मॅन्युप्युलेटिव्ह ही निगेटिव्ह क्वालिटी आहे, ठीक आहे. वन शुड नॉट बी मॅन्युप्युलेटिव्ह. मॅन्युप्युलेट करणं म्हणजे काय? कुणाच्या तरी कुठल्या तरी क्वालिटीचा उपयोग करून आपण त्याला, ठीक आहे, त्याचा यूज करणं वगैरे, ते मॅन्युप्युलेट करणं झालं. त्यानंतर रूडली वागणं, ठीक आहे, इज नॉट अ गुड क्वालिटी, इट्स नॉट डिझायरेबल. बूस्टफुल वन शुड नॉट बी बूस्टफुल म्हणजे आपल्यात असलेल्या क्वालिटीचं एकदम वाढवून चढवून सांगणं वगैरे, दॅट इज नॉट अ गुड क्वालिटी. बूस्टफुल असणं इज नेगेटिव्ह क्वालिटी. हंबल, नम्र, विनम्र. ऑब्वियसली वन शुड बी हंबल, सो यू कॅन पुट अ टिक मार्क इन दॅट बॉक्स. सर्वाईल हॅज अ नेगेटिव्ह कनोटेशन. सर्वाईल असणं म्हणजे काय, की दुसरा काहीही म्हणतो तरी त्याला प्लीज करण्यासाठी यू आर सेईंग समथिंग, ठीक आहे, दॅट इज गुड. त्याची स्तुती करणं वगैरे, दॅट इज बिईंग सर्वाईल, सो दॅट इज रॉंग. टेरिटोरियल म्हणजे हक्क गाजवणं वगैरे अशा अर्थाने. टेरिटरी म्हणजे जागा, ठिकाण, या अर्थाने आहे. सो बिईंग टेरिटोरियल इज ऑल्सो नॉट गुड. पॅट्रनाइज करणं म्हणजे एखाद्याची काळजी घेतल्यासारखंच असतं. ह्याला नेगेटिव्ह कनोटेशन काय आहे? काळजी घेणं तसं पॉझिटिव्ह आहे. वाय इट हॅज गॉट अ नेगेटिव्ह कनोटेशन? बिकॉज यू आर शोईंग दॅट अथॉरिटी दॅट यू आर टेकिंग केअर ऑफ समबडी.
ठीक आहे, दाखवून त्याला की मी तुझी काळजी घेऊ शकतो कारण की मी केपेबल आहे आणि तू नाहीस. ठीक आहे, नाउ दॅट इज बिंग पॅट्रोनायझिंग. सो वन शुड नॉट बी पॅट्रोनायझिंग. ठीक आहे, इफ यू आर टेकिंग केअर ऑफ समबडी दॅट्स अ गुड थिंग. ओके, वन शुड डेफिनेटली टेक केअर ऑफ somebody, but obviously you should not make him feel that he is being taken care of. So generous, obviously one should be generous असलं पाहिजे. ठीक आहे, इट्स अ गुड क्वालिटी. म्हणजे दानधर्म करणं वगैरे, जनरस असणं, दानी असणं. त्यानंतर एटिकेट अँड मॅनर्स. ठीक आहे, ज्या काही बिहेवियर्स वगैरे मॅनर्स जे असतात जे इम्पॉर्टंट आहेत फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन द प्रॉपर कॉलम. 2 कॉलम बनवले गेलेले आहेत. अप्रोप्रिएट योग्य कुठल्या आहेत आणि इनअप्रोप्रिएट कुठल्या आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये अप्रोप्रिएटमध्ये कुठले टाकता येतील, इनअप्रोप्रिएटमध्ये कुठले टाकता येतील त्याची लिस्ट दिलेली आहे. टू रिसीव्ह फोन कॉल्स वाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. तुम्ही क्लास अटेंड करत असताना फोन अटेंड करणं वगैरे हे चुकीचं आहे, इनअप्रोप्रिएट आहे. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. नॉक करणं दरवाजा हे अप्रोप्रिएट आहे. ठीक आहे, दरवाज्यातून आत जाताना नॉक करून विचारून जावं. टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. चहा आणि कॉफी कुणी जर ऑफर केलं चहा किंवा कॉफी तर ऑब्वियसली आपण त्याला थँक्स म्हणणं हे अप्रोप्रिएट आहे. टू बी पोलाईट अँड कोर्टियस टू अदर्स. ठीक आहे, पोलाईट असणं, नम्र असणं. ठीक आहे, हे डिझायरेबल आहे, अप्रोप्रिएट क्वालिटी आहे. त्यानंतर टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. टीचरची परमिशन नसताना वर्ग सोडून बाहेर जाणं हे इनअप्रोप्रिएट आहे. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज अँड फिजिकली चॅलेंज्ड ऑर एल्डरली पीपल ऑन द बस ऑर ट्रेन. ठीक आहे, बस किंवा ट्रेनमध्ये ज्या सीट्स रिझर्वड असतात फॉर द सिनियर सिटिझन्स म्हणा किंवा कोणी लेडीजच्या सीट्स काही असतात तर फिजिकली चॅलेंज. ठीक आहे, अपंग लोकांच्या काही सीट्स अशा रिझर्वड असतात बसमध्ये वगैरे, तर त्या सीटवरती आपलं बसणं, ज्यांनी जे फिजिकली फिट आहेत किंवा जे ह्या कॅटेगरीत बसत नाहीत अशा लोकांनी बसणं दॅट इज इनअप्रोप्रिएट. ठीक आहे, विल गो टू द नेक्स्ट पेज. Okay, so on saying please, this particular essay is written by अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, ज्यांचा जन्म 1865ला झाला, 1946ला मृत्यू. वॉज बॉर्न ॲट Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. ठीक आहे, साहित्यिक करिअर त्यांनी त्यांचं सुरुवात कशाने केली तर जर्नलिस्टपासून. So at the age of 37 he was appointed editor of the Daily News and London under the pseudonym किंवा पेन नेम, पेट नेम वगैरे ज्याला म्हणतो आपण, pseudonym. ठीक आहे, सुडो नॉट रियल. ठीक आहे, नेम इज नेम. सो अल्फा ऑफ द प्लो असे नावाने ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन्स टू द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हनिंग न्यूज एक्सेट्रा. हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट, ग्रेसफुल. एलिगंट आहेत, ग्रेसफुल आहेत, खूप सुंदर एसेज त्यांनी लिहिलेत आणि ह्युमरससुद्धा. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लीव्स इन द विंड are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. सोप्या आणि अम्युझिंग मॅनरमध्ये बेसिक गोष्टी ज्या आयुष्यामध्ये आपल्याला, आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्या बेसिक असतात, ठीक आहे, अशा गोष्टींबद्दल बोलणारे हे लेखक आहेत. ही रेज द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. मोरॅलिटी, नैतिकता. ठीक आहे, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण नैतिकतेचं पालन कितपत करतो वगैरे या बाबतीत त्यांनी बऱ्यापैकी बोललेलं आहे त्यांच्या एसेसमध्ये किंवा त्यांच्या रायटिंग्समध्ये. त्यानंतर ऑन सेईंग प्लीज हा जो टेक्स्ट आहे, इट स्टार्ट्स विथ ॲन इन्सिडंट. एक इन्सिडंट पर्टिक्युलर घडतो आणि त्या इन्सिडंटवरून लेखक जो आहे तो पूर्णपणे हे करतो आहे, त्या सिच्युएशनवरून तो पूर्ण त्या सिच्युएशनचा मागचा पुढचा विचार करून तिकडं जनरल सगळ्या गोष्टी बोलतो आहे. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन्ड फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. ठीक आहे, एका
ऑफिसच्या बिल्डिंगमधला लिफ्टमॅन जो आहे, ठीक आहे, लिफ्टमॅन म्हणजे कळतं आहे, लिफ्ट ऑपरेटर, ठीक आहे. एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट ऑपरेटर वगैरे ठेवला जातो, जो लोकमध्ये येतात लिफ्टमध्ये आणि त्याला सांगतात ह्या मजल्यावरती, मग तो ते बटन दाबतो, लिफ्टवरती जाते, दरवाजा उघडणं बंद करणं, ठीक आहे, हे त्याचं काम असतं. तर एका शहरातल्या एका ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये, ऑफिस बिल्डिंगमध्ये एक लिफ्टमन होता. व्हॉट ही डेड, ही थ्रू वन पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. एका पॅसेंजरवरती, लिफ्टमध्ये उभा राहणाऱ्या एका पॅसेंजरवरती तो रागात आला आणि त्याला त्यांनी बाहेर फेकून दिलं. आणि क्वेश्चन काय होता, कशामुळे तो रागात आला होता, तर ऑन क्वेश्चन ऑफ प्लीज. कारण की त्या पॅसेंजरनी त्याला प्लीज म्हटलं नव्हतं आणि त्यामुळं त्या पॅसेंजरनी नंतर कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर त्याला फाईन पण करण्यात आलं त्या लिफ्टमॅनला. आणि हे अनडाऊटेडली इन द रॉंग, म्हणजे हे जरा वाईटच आहे. बट स्टील इट वॉज क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट, ज्यांनी कंप्लेंट केली, जो पॅसेंजर होता लिफ्टमधला, एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. वरती जाण्यासाठी, वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी त्यांनी फक्त टॉप असं म्हटलं लिफ्टमनला. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज. आणि लिफ्टमन काय म्हणत होता की नुसतं टॉप नको म्हणू, तर तू टॉप प्लीज असं म्हण. At this concession being refused, he not only declined to comply with the instruction. ठीक आहे. आणि जेव्हा त्या लिफ्टमध्ये चढणाऱ्याने, ठीक आहे, ॲग्री नाही केलं त्या गोष्टीवरती, तेव्हा त्यांनी त्याला सरळ बाहेर काढून दिलं. बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. डिसकर्टसी, डिसकर्टसी म्हणजे कर्टसीनं न वागणं इज नॉट अ लीगल ऑफेन्स. ठीक आहे. डिसकर्टसी म्हणजे तुम्ही प्लीज म्हणणं हे काय तुम्हाला न्यायाने, ठीक आहे, म्हणजे लॉनी कंपेल केली गेलेली गोष्ट नाही आहे. ठीक आहे. हा आपल्या मॅनर्सचा भाग आहे, आपण वागतो त्या पद्धतीचा भाग आहे. याच्यामध्ये नियम लागू नाही आहे असा की तुम्ही एखाद्याला प्लीज म्हटलंच पाहिजे किंवा सॉरी म्हटलंच पाहिजे. हे आपण मॅनर्स म्हणून पाळतात काही गोष्टी. तर ह्या काही नियमावलीमध्ये बसत नाहीत किंवा हे लॉमध्ये बसत नाही. त्याच्यासाठी कुठला ऑफेन्स नाही, त्याच्यासाठी तुम्ही कुणाची कंप्लेंट करू शकत नाही किंवा मग त्याला जेलमध्ये टाकू शकत नाही की तो प्लीज नाही म्हटला किंवा थँक्यू नाही म्हटलं वगैरे या गोष्टींसाठी, कारण की हा मॅनर्सचा भाग आहे. सो डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट म्हणजे काय, मारहाण करणं, अटॅक करणं. ठीक आहे. त्यामुळं डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. जर तो प्लीज नाही म्हटला याचा अर्थ असा नाही की तुम्ही सरळ त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून द्या. ठीक आहे. इट इज नॉट एक्सपेक्टेड. तुम्ही असॉल्ट नाही करू शकत एखादा व्यवस्थित नाही वागला तुमच्यासोबत म्हणून. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल अक्विट मी. जर एखादा चोर आपल्या घरात घुसला आणि इन टू माय हाऊस, समजा माझ्या घरात घुसला आणि मी त्याला मारलं, तर मग दोषी कायद्याच्या दृष्टीने मी ठरतो. का? कारण की आय एम नॉट सपोज टू हिट हिम. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, जर त्या चोराने मग मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मला स्वतःला वाचवण्यासाठी मी रिटॅलिएट केलं, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ द रिझनेबल व्हायलन्स. त्यांनी मग तिथं सेल्फ डिफेन्स येतं. ठीक आहे. की तो मला मारत होता म्हणून मी त्याला मारलं, हे तुमचं सेल्फ डिफेन्ससाठी दॅट इज ओके. पण फक्त चोर चोरी करायला आला म्हणून मी त्याला मारलं, दिस इज रॉंग. लिगली मग तुम्ही चुकीचे आहात. ठीक आहे. ऑब्वियसली चोरसुद्धा चुकीचा आहे की तो चोरी करायला आला, पण तुमच्यावरती केस होऊ शकते की तुम्ही फिजिकली असॉल्ट केलं जेव्हा त्यांनी तुमच्यावरती असॉल्ट नाही केला फिजिकली. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. ठीक आहे. म्हणजे बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी. माझ्यावरती तो गुन्हा दाखल होऊ शकतो की मी त्याला मारलं. ठीक आहे. पण जर त्यांनी तुमच्यावरती हल्ला चढवला आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावरती हल्ला केला, तर डेफिनेटली लॉ मग तुमच्या बाजूनी आहे. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असायलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ. बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर्स. ठीक आहे. त्यांनी डेफिनेटली चुकीचं केलं आहे. बर्गलर आला आहे त्यामुळं त्याच्यावरती ठीक आहे, त्यांनी गुन्हा केला आहे, चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून, गुन्हा केला म्हणून त्याला सजा होणं हे योग्य आहे. बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. पण एखादा माणूस व्यवस्थित नाही वागला म्हणून तुम्ही त्याच्यावरती ऑब्वियसली कुठला कायद्याने गुन्हा वगैरे नाही, आरोप नाही करू शकत कायद्याने.
or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. ठीक आहे, प्लीज म्हणणं किंवा सॉरी म्हणणं हे न म्हणणं हे काय लिगली पनिशेबल ऑफेन्स नाही, त्यामुळे ऑब्वियसली यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior. ठीक आहे, म्हणजे लॉ आपल्याला काय परवानगी देत नाही. एखाद्या माणसाचं बिहेवियर मला नाही आवडलं, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याकडे बघितलं ते मला नाही आवडलं, त्यांनी मला प्लीज नाही म्हटलं किंवा सॉरी नाही म्हटला, या गोष्टीसाठी जर आपण लोकांना मारायला लागलो, इफ वी आर ॲट अ लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स, ठीक आहे, जर त्यांना बॉक्स म्हणजे ऑब्वियसली मारणं, ठीक आहे, पीपल्स इयर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, एखाद्याचं बिहेवियर नाही आवडलं म्हणून त्याला मारण्याची आपल्याला लॉ परवानगी नक्कीच देत नाही. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, किंवा मग एखाद्याचा बोलण्याचा टोन आपल्याला नाही आवडला म्हणून मी त्याला मारलं, यू कॅन डू इट. ठीक आहे, तो त्याचा टोन आहे, ठीक आहे, त्यांनी कसा टोन वापरायचा ते त्यांनी ठरवायचं, तो तुम्हाला आवडू न आवडू ते लिगल ऑफेन्स नक्कीच होत नाही. टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर स्काउल ऑन देअर फेसेस, ठीक आहे, किंवा मग चेहऱ्यावरती आठ्या आणल्या एखाद्याने माझ्याशी बोलताना, मग ते मला नाही आवडलं तर मग मी कोर्टात जाऊ का? नो, नॉट ॲट ऑल, कारण की तिथं केस स्टँड होणार नाही, तो त्याच्या मॅनर्सचा प्रश्न आहे, ठीक आहे, त्यांनी कसं बोलावं. आवर फीज टू नेवर बी आयडल, आणि जर ह्या सगळ्या कारणांसाठी जर आपण एकमेकांना मारायला लागलो की त्याचा टोन मला नाही आवडला, त्यांनी माझ्याशी व्यवस्थित नाही वागला, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर आपण लोकांना मारायला लागलो तर आपले फीस्ट म्हणजे काय, मुठी, ठीक आहे, देन आवर फीस्ट वूड नेवर बी आयडल, कधीच ते शांत नसते, कारण कायम कोणी ना कोणी कोणाला ना कोणाला तरी मारतच असतं. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे, आणि रस्त्यावरचे सगळे गटार जे आहेत ते रक्ताने वाहिले असते, रक्ताचे पाठ वाहिले असते त्याच्यामध्ये, जर आपण छोट्या छोट्या गोष्टींना, अशा गोष्टींसाठी जर एकमेकांना मारायला लागलो तर. ठीक आहे, कळतं इथंपर्यंत? ओके, पुढचा भाग जो आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.